सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा संचार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जय भवानी रोडवरील लवटेनगर परिसरामध्ये बिबट्या थेट अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घुसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर एका इसमावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरातील लवटेनगर येथील साईसृष्टी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये काल बिबट्या अचानक दिसून आलाय. यावेळी पार्किंगमध्ये असलेल्या एका रहिवाशावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इसम थोडक्यात बचावलाय. परिसरामध्ये खळबळ उडवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर नागरिक भीतीखाली जगत असून संध्याकाळी दुकानदार लवकर दुकाने बंद करू लागलेली आहेत. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या देखील घटलेली आहे. तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना पालक जीव मुठीत घेऊन जात असल्याचं चित्र आहे. मात्र नेमकी ही घटना कशी घडली आहे याबद्दल येथील नागरिकांनी काय सांगितलंय पाहूयात. बिबट्या 13 तारखेला ह्या साईडने आला संध्याकाळी 8:35ला. तर ह्या साईडने आल्यानंतर इकडे आल्यानंतर माझे साईसृष्टी अपार्टमेंटमधनं माझे कर साहेब ते खाली आले होते मोटरसायकल काढायसाठी. तर त्यांच्यावरती अचानक त्यांचे एक दुसऱ्यावर नजर असताना तर अचानक हल्ला केला त्यांच्यावरती. हल्ला केल्यानंतर ते साईडला झाले. खुदाना खास्ता काही झालं नाही त्यांना. तर कृपया घ्या की लवटेनगर 1 मध्ये हे झालेलं आहे साईसृष्टी अपार्टमेंटमध्ये. स्थानिक नागरिकांकडून वन विभागाला पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची आणि भिंती दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर नाशिकच्या नागरी भागात बिबट्यांचा वावर वाढत असताना वन विभाग आणि प्रशासन नेमकं कधी जागा होणार असा प्रश्न ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी विचारलाय. तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. आज लवटेनगर 1 जय भवानी रोड साईश्रुत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बिबट्या दिसून आला आणि त्यांनी एका इसमावर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला व तो त्यामध्ये बचावला देखील. आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद देखील झालेली आहे. आम्ही सतत वन विभागाला सांगतोय की लवकर पिंजऱ्यांच्या संख्या वाढवावी व लष्कर अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो की ज्यावरनं बिबट्या भिंतीवर झेप घेऊन येतोय ती भिंतही दुरुस्त करावी. परंतु यावर उपाययोजना होत नाही. नागरिक अक्षरशः भयभीत आहेत, दहशतीखाली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक बंद झालेला आहे लोकांचा. संध्याकाळी नागरिक लवकर दुकानं बंद करून घेतात. लहान मुलं रस्त्यावरती खेळत नाही. सकाळी पाल्य जेव्हा आपल्या मुलांना शाळेत सोडायला जातात जीव मुठीत घेऊन जातात. मग ह्याच्यावरती काय उपाययोजना करताय वन विभाग आणि लष्कर अधिकारी यांनी संगमताने एकत्र बसून यावरती उपाययोजना केली पाहिजे. परंतु यावरती उपाययोजना होत नाही आणि प्रशासन पण डिम्म आहे, झोपलेले आहे. आणि यांना जाग कधी येईल? एक मोठी दुर्घटना झाल्यावरती होणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे. म्हणून लवकर यांनी आमची विनंती आहे, धमकीवाजा इशारा पण आहे की लवकर याच्यावरती उपाययोजना व्हावी. अन्यथा नागरिकांच्या वतीने जन आंदोलन इथे होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर नागरी वस्त्यांमध्ये वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचं सावट अधिक गडद होत चाललेलं पाहायला मिळतंय. वन विभाग आणि प्रशासनानं तातडीने ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. अन्यथा संतापलेल्या ग्रामस्थांचा रोष आंदोलनाच्या रूपानं रस्त्यावर उतरणार हे मात्र निश्चित आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.